ही बघा, आज आम्ही आलोय बघा डेबावाडीच्या शेजारी बुजगाव म्हणून गाव आहे. इथं कॅम्पसाठी आलोय, फिजिओथेरपीच्या कॅम्पसाठी. आणि इथं आलेल्या इथं आता बाकीचे पण कॅम्प आहे, ती गर्दी पण बऱ्यापैकी आहे. आणि तिथनं परत तिथल्या मॅनेजमेंटनं आम्हाला नाश्त्यासाठी पोहे पत्रावळीतनं दिलेत. पोहे खाऊन आम्ही कॅम्पसाठी सुरुवात करणार आहे. पहिल्यांदा आमच्या 2 बॅच, म्हणजे एकच बॅच आहे, त्याची 2 टीम तयार करून दिल्या मॅडमनी. आणि तिथनं परत एक टीम आमची वरच्या वाडीत जाणार होती. आणि त्या वाडीकरांनी बघा आम्हाला ट्रॅक्टरातनं नेलंय. मग लागलं म्हणलं एक शूटिंग घ्यावं ट्रॅक्टरातलं. आणि पुढे दिसत असलेला वनीकरणाचा भाग आहे. मग तिथनं परत आम्ही त्या वाडीत गेलो, कॅम्पचा सेटअप उभा केला. त्यानंतर पेशंट पण यायला लागले. पेशंटची जशी गर्दी वाढत जाईल, वाढी असल्यामुळं पेशंट सगळे एकदमच आले, कारण की थोडे 200 लोक होते. सगळ्यांना चेकअप वगैरे केलं, कोणाचं काय दुखतंय वगैरे बघितलं, सगळं झालं. आणि त्यानंतर बाहेर बसलेलं दुपारचं. आणि बघा रानात चरायला निघालेली आपली जनावरं निघालेली चरायला. आणि त्यातच मला हे बघा खिल्लार गाय दिसली. आणि हे अशी रानात चरायला जातात, कारण इकडे डोंगरावर बघा गवत वगैरे जास्त असते. कॅम्प संपस्तर वाजले 4 आणि कराटे त्याला वाजले आम्हाला 5. मग लागलं म्हणलं आता सगळे एकत्र आहे तर प्रीती संगम घाटावर जाऊया. आणि घाटावर आले आणि काय खाल्लं नाही असं होणारच नाही. मग स्वागतची पावभाजी खाल्ली आणि तिथनं परत आम्ही सगळे घरी गेलो.